त्यांची तर अब्रू त्यांनी वेशीवर टांगलेलीच आहे, परंतु आपल्या देशाचं देखील अपमान करण्याचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे देशप्रेम आहे? मी काल त्याच्यावर बोललोय. काही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे का आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी जगभरातल्या आलेल्या लोकांसमोर हे सगळं घडवून आणायचं, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची बदनामी करायची? राहुल गांधी तर देशात पण करतात आणि विदेशात गेल्यावर देखील प्रधानमंत्र्यांची आणि आपल्या देशाची बदनामी करतात. हे कुठला देशप्रेम आहे? हा खरा देशद्रोह आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे की अशा प्रकारचं कृती इथं या अधिवेशनात होऊ नये. पायऱ्यांवर या अधिवेशनामध्ये या, सभागृहामध्ये या. सरकार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी विरोधी पक्षाने भांडायचं असतं, विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करायचे असतात आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या आपल्या जनतेला न्याय मिळवून घ्यायचा असतो. आम्हाला अपेक्षित आहे की त्यांच्याकडून अशा प्रकारची कृती होईल आणि भारत मंडपम सारखी कृती आम्हाला अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून याचा भारत मंडपमचा मी कालही निषेध केला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि देश पुढे जातोय. पुन्हा एकदा मी सांगतो की हे देश पुढे जातोय. आपली अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्यावर आली, 3ऱ्यावर येते आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय. 2.5 वर्षाचा माझा कालखंड आपण पाहिलाय. आता देवेंद्रजींचा वर्षभराचा जो कालखंड आहे तो आपण पाहतोय आणि देश प्रगतीपथाकडे चाललेला आहे. हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे. आज किती योजना आम्ही केल्या तरी सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं. काही लोक म्हणाले एक तरी काम चांगलं दाखवा. हे कुठला मेलडी रोड जो आपला कोस्टलचा काय तो गाणं आहे ना आपला, जय हो जय हो, त्याच्याबद्दलही काही लोक म्हणाले एक तरी चांगलं काम दाखवा. अरे अटल सेतू बघा, तुम्ही बंद केलेले मेट्रोची कामं बघा, कारशेडला स्टे दिलेलं ते बघा. हे सगळे स्टे आम्ही हटवले, सगळे स्पीड ब्रेकर हटवले. सगळी ते सरकार आता प्रगती सरकारच्या वेगाने पुढे जात आहे. मी काय त्या कामांचं काय बोलत नाही, परंतु हे मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे सगळ्यांना घरं, आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं. या पुढच्या 5 वर्षात आम्ही 40 लाख घरं या गोरगरिबांना दिल्याशिवाय राहणार नाही. हाऊसिंग पॉलिसी आपण केलेली आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबई महाराष्ट्राचा आम्ही संकल्प केलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून देखील एक त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे, वस्तुस्थिती आहे, त्यामुळे सक्त कारवाई केली आहे. त्याला निलंबित करून टाकलंय. जी कंपनी होती त्याला 5 कोटीचा दंड लावलाय. जो कन्सल्टंट होता त्याला 1 कोटीचा दंड लावलेला आहे आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत 4 लोकांना अटक केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः गांभीर्याने घेतलंय. मी देखील त्या संबंधित आमच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना ताकीद दिलेल्या आहेत. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट हे सगळं करण्याच्या सूचना ऑनगोईंग प्रोजेक्ट जेवढे आहेत या सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि आम्हाला दुर्घटनेच्या बद्दल जे मुख्यमंत्री सहायता निधीतून तर 5 लाख दिलेच, परंतु MMRDAच्या माध्यमातून देखील प्रत्येक मृताला 15 लाख रुपये दिलेले आहेत. शेवटी पैसे देणं हा महत्वाचा विषय नाही, परंतु जी घटना झाली त्याच्या कुटुंबियाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं आणि घटना पुनरावृत्ती होऊ नये याची देखील काळजी आम्ही घेतोय. आणि म्हणून MMRDA जे काम करते 48,000 कोटीचं बजेट परवा शिल्की बजेट त्यांनी सादर केलेलं आहे आणि म्हणून अनेक कामं विकासाची या ठिकाणी सुरू आहेत. आज सिंचनाचे प्रकल्प देखील महाविकास आघाडीच्या सिंचनाच्या 2.5 वर्षामध्ये 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. आमच्या महायुती सरकारमध्ये जवळपास 125 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. आत्ताच आपण जवळपास कुठलं वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. 90 लाख